हेलो एवरीवन, वेलकम टू माय चॅनल. सो बनाइए खाना और परोसिए प्यार. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. तर आज आपण बघणार आहोत ताकामधली भेंडी, किंवा इथं तुम्ही दह्यातली भेंडी म्हटली तरी चालेल. पण माझ्याजवळ दही अवेलेबल नव्हतं, त्यामुळे मी इथं ताकाचा वापर करून ही भेंडी, गावरान भेंडी बनवलेली आहे. इथं गावरान भेंड्या स्वच्छ पुसून कट करून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्याबरोबर आपण मिरचीचा ठेचा, मी ह्याच्यामध्ये मिरची, लसूण आणि कोथिंबीर आणि जिरे ह्याचा हा ठेचा बनवून घेतलेला आहे. आपल्याला जसं तिखट हवं तसं आपण घ्यायचं आहे. एका कढईमध्ये मी इथं 2 चमचे तेल घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये जिरे, मोहरी एक अर्धा चमचा आपण टाकून घ्यायचे आहे. जिरे, मोहरी तडतडल्यानंतर आपण जो मिरचीचा ठेचा बनवला होता तो आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. तुम्ही ठेचा न बनवता मिरची आणि त्याचबरोबर लसूण कुटून असं टाकलं तरीसुद्धा चालू शकतं. थोडासा परतून घेतल्यानंतर हा ठेचा, त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळद आपण घालणार आहोत. हळद थोडीशी परतून घ्यायची आहे आणि आपण जी भेंडी कट केलेली आहे, गावरान भेंडी, ती आपण ह्याच्यामध्ये टाकून ह्या भेंडीच्या स्लाईसना आपण परतून घ्यायचं आहे. हे परतत असताना फ्लेम जी आहे गॅसची ती थोडी हाय ठेवायची, कारण स्लो ठेवली तर चिकटपणा जास्त राहतो आणि चिकट अशी तार धरलेली अशी भेंडी आपली होते. त्यामुळं जरा हाय फ्लेमवरच हे आपण ह्याला म्हणजे परतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. इथं बघू शकाल आपले सर्व भेंडी जी आहे ती 1-2 ते 3 मिनटं आपण व्यवस्थित परतून तेलामध्ये घ्यायचं आहे. आणि याला झाकण लावून थोडीशी एक वाफ काढायची आहे. इथं बघू शकाल आपण झाकण लावलेलं आहे. थोड्याच वेळात त्याला पाणी सुटलेलं आहे. वाफ येत ही चांगली शिजलेली आहे. आणि थोडंसं कट करून बघायचं आहे की ही शिजली आहे का नाही. आणि त्याच्यानंतर परत एकदा आपल्या सोयीनुसार, शिजली नसेल तर परत एकदा झाकण लावून थोडंसं परतून घ्यायचे आहे. आणि शेवटी आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत ताक. तुम्ही इथं दही असेल तर 1 वाटी दही तुम्ही चांगलं फेटून त्याच्यातल्या गुठळ्या काढून ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. शेंगदाण्याचं कूट मी इथं 2 ते 3 चमचे वापरलेलं आहे. आणि ह्याला परतून घ्यायचं आहे. अजून थोडं ताक ॲड केलेलं आहे, जेणेकरून आंबटपणा थोडासा जास्त यावा. तुम्ही दही वापरू शकता. तर ही अशा पद्धतीने आपण ही दह्यातली म्हणजेच ताकातली भेंडी, गावरान भेंडी जी जुन्या पद्धतीने केली जाते ती आपण इथं केलेली आहे. थोडंसं ताक अजून ॲड केलेलं आहे. जवळजवळ 1 ते 1.5 वाटी मी ताक ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे. इथे ताक घातल्यानंतर आपण ह्याला झाकण लावून 1-2 ते 3 मिनटं वाफवून, जे ताकामधलं पाणी जे आहे ते थोडंसं कमी व्हावं अशा पद्धतीने आपण ह्याला झाकून व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकाल अतिशय छान अशी ही आपली भेंडी आणि मोकळी, कुठेही चिकटपणा आलेला नाही, कारण आपण पहिल्यापासून त्याला जे आपण फ्राय करतो आहे ते फुल फ्लेमवर करतो आहे, त्यामुळे त्याच्यामधला चिकटपणा पूर्ण गेलेला आहे. तुम्ही बघू शकाल अतिशय टेस्टी आणि एकदम पारंपरिक पद्धतीने ही केलेली भेंडी अतिशय रुचकर लागते आणि चविष्टही होते. माझ्या मुलांनीसुद्धा ही भेंडी अतिशय चवीने खाल्ली. तुम्हीही नक्की ट्राय करा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझे जे बाकीचे व्हिडिओ आहेत तेही तुम्ही नक्की बघू शकाल. आपण ही भेंडी आता सर्व करू एका छानशा प्लेटमध्ये. तुम्ही बघाल अगदी मोकळी अशी ही वाफाळलेली भेंडी जी आहे, गावरान भेंडी आणि ताकातली किंवा दह्यातली,
तुम्ही ताक वापरलं तर ताकातली भेंडी, दही वापरलं तर दह्यातली भेंडी, अशा पद्धतीने ही भेंडी अतिशय छान अशी झालेली आहे आणि ह्याचा आस्वाद तुम्ही नक्की घ्या. शेवटपर्यंत बघताय. थँक्यू सो मच.